सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। कोल्हापुरात प्रशांत कोरटकर विरोधात शिवप्रेमी आक्रमक, कोर्टाबाहेर कोल्हापुरी चपला घेऊन संतप्त शिवभक्तांची मोठी गर्दी, कोरटकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। फोन संभाषणातील आवाज आपला नसल्याचा कोर्टात कोरटकरचा दावा, पोलिसांनी व्हॉइस सॅम्पल तपासला नसल्याचाही आरोप, कोरटकर कोणतंही सहकार्य केलं नसल्याचा सावंतांच्या वकिलांचा दावा। तेलंगणात काँग्रेस नेत्याच्या घरातून कोरटकरला अटक, भाजप आमदार परिणय फुकेचा गंभीर आरोप, तर चंद्रपूर क्राईम ब्रांचचे अधिकारी कोरटकरच्या दिमतीला असल्याचा वडेट्टीवारांचा आरोप। जयकुमार गोरे यांना अडकवण्याचा कट, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, आरोपी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट, कॉल रेकॉर्ड असल्याची माहिती। ड्रग सिंडिकेट मध्ये आदित्य ठाकरे यांचाही समावेश, दिशा सॅलेनच्या वडिलांचा वकिलांचा आरोप, दिशाच्या मृत्यू प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे नव्यानं तक्रार, आदित्यसह उद्धव ठाकरेंनाही आरोपी करण्याची मागणी। वादग्रस्त व्हिडिओनंतर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने शेअर केला नवा व्हिडिओ, हम होंगे कंगाल गाणं म्हणत शिवसेनेच्या आंदोलनावर टीका। रायगडवरची वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजे छत्रपतींच्या मागणीविरोधात धनगर समाज आक्रमक, संभाजीराजे महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप। छत्रपती शिवराय आणि संभाजी महाराजांविषयी अवमानकारक साहित्य आणि नाटक चित्रपटांवर लवकरच बंदी, अमोल मिटकरी यांच्या मागणीवर गृहराज्यमंत्री पंकज भुयर यांचा विधान परिषदेत स्पष्टीकरण। औरंगजेबानं संभाजीराजांना मनुस्मृतीनुसार देहदंड दिला, हुसेन दलवाईंचा वादग्रस्त वक्तव्य, औरंगजेबाच्या आदेशानुसार तत्कालीन पंडितांनी मनुस्मृतीनुसार छळाची पद्धत निश्चित केल्याचा दलवाईचा दावा। दौंड शहरालगत कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडली अभ्रक, गर्भपाताचा प्रकार आहे का याबाबतचा तपास सुरू, परिसरात खळबळ। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।